रिस्पेक्टेड मुख्याध्यापक वेतुर्लेकर सर, कापसे सर, मॅम, विलासरावजी, तसंच शाळेचा पूर्ण स्टाफ आणि विद्यार्थी मित्र, जसं की सरांनी तुम्हाला माझ्याबरोबर इंट्रोडक्शन जवळजवळ दिले, पण तरी पण मी जरा तुम्हाला यासाठी ब्रीफ करणार आहे की आपले एक खेडेगावातून सुद्धा जाणारी मुलं किंवा जर का एक मोटिवेशन ठेवलं आणि जर का एका कुठेतरी एक गोल अचीव करण्यासाठी जर का तुम्ही जर का कुठलं टार्गेट ठेवलं तर ते अचीव करू शकतो. त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देईन. सर्वप्रथम मी मायसेल्फ सुभेदार विश्वास कांबळे, मी मडगाव गावचा होतो आणि सध्या मी आता खानापूरमध्ये म्हणजे आता तिथं सेटलमेंट आहे. जरी म्हणजे खेडेगावातून मी शिकलो असलो तरी सुद्धा विलासरांना माहिती आहे की मी वेस्टर्ड हायस्कूलचा विद्यार्थी पण होतो आणि त्यानंतर शाहूकुमार भवन आणि त्यानंतर पुढे जे काही कॉलेज आहे आणि त्यानंतर सैन्यामध्ये इनरोलमेंट झालो. तर सर्वप्रथम मी तुम्हाला या गोष्टीसाठी सांगतोय की मॅक्सिमम जे आपल्या इकडचे लोक असतात ते जवळजवळ जी मुलं असतात ती जवळजवळ शेतकऱ्याची मुलं असतात आणि त्यांना चांगलं म्हणजे कसं आहे की फक्त याच्यापासून वंचित राहतात की त्यांना लॅक ऑफ नॉलेज की तुम्ही नॉमिनेशन कसं करायचं, त्याची एनरोलमेंटसाठी तुम्हाला तयारी काय करायची आणि पुढे एक्झाम्स कशा द्यायच्या, या वंचित राहिल्यामुळं आपल्या इकडचे चांगले जी एज्युकेटेड मुलं असतात किंवा जी पार्टिसिपेट करण्यासाठी जी सुटेबल मुलं असतात ती सुद्धा त्याच्यापासून वंचित राहतात. तर मी जे इनरोलमेंट झालो 1997, 28 फेब्रुवारी 1997ला मी इनरोलमेंट झालो कोर ऑफ ईमध्ये. तुम्हाला जर का सैन्याबद्दल थोडीफार अशी म्हणजे मी एवढी ब्रीफ माहिती नाही देऊ शकत. तुम्हाला काय झालं की आम्हाला तुमच्यासारखंच मी पण जसं ह्या शाळेचा विद्यार्थी म्हटलं तर आम्हाला एवढं पण नॉलेज कोण देत नव्हतं आणि तरी पण सुद्धा आम्ही तिथे गेल्यानंतर कधी हार नाही मानली. जो गोल मी आजपर्यंत सामने ठेवला की मला हे गोष्ट अचीव करायची आहे तर ते अचिव्हमेंटसाठी कुठल्याही स्तराला गेलो तरी पण मी पोहोचलो तिथपर्यंत आणि ते अचीव पण करून राहिलो. यासाठी मी तुम्हाला म्हणतोय की जीवनामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की तुम्हाला ती इम्पॉसिबल आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल, बट तुम्हाला काय करावं लागते त्यासाठी कडी मेहनत आणि तुझं एक मोटिवेशन पाहिजे. मला करायचं आहे दॅट्स इट, तरच तुम्ही ते करू शकताय. आता काय होणार की आमचं पण माझं एक जे सर होते ते मला सांगायचे, ज्यावेळी मी डिप्लोमा करतो त्यावेळी मला सांगायचे मी स्कूल बडोद्याला मी ज्यावेळी डिप्लोमा करतो त्यावेळी मला ते असं बोलायचे की विश्वास, जर आता तुम्ही झोपला तर जिंदगीभर कष्टच करत राहायचं. याचा अर्थ बघा मी कसा बोलायला, जर आता तुम्ही झोपला, आता जर आराम केला तर जिंदगीभर फक्त कष्टच करत राहायचं आणि जर का आता जागला म्हणजे आता जर का तुम्ही स्टडी केली तर जिंदगीभर चेअरवर बसायचं आराम करायचा. मग तुम्हाला तुमच्यावरती आहे ते कसं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कसं तुम्हाला म्हणजे अचिव्हमेंट त्याला गोलला कसं अचीव्ह करायचं ते तुमच्यावर डिपेंड असतंय. तुम्ही असं म्हणू नका की खेडेगावातली मुलं पुढं जात नाहीत, खेडेगावातल्या मुलांना आम्हाला काय एवढं हे नसतंय. मी पण इंग्लिश मिडियम बरोबरच्या मुलांमध्ये ब्रेकअप करणारा माणूस आहे, तुमच्यासमोर आहे मी. इंग्लिश मिडियमची मुलं 10+2 आणि सगळी आर्मी स्कूल किंवा सैनिक स्कूलमधनं शिकलेले विद्यार्थी होते, त्यांना पण आम्ही ब्रेकअप केलं आहे. त्यासाठी सांगतो की असं काही नसतंय. तुम्हाला एवढंच पाहिजे की आत्तापासून जर का तुम्ही एक गोल ठेवला, शिक्षण तर तुमचं आहेच पण त्यासोबत तुम्ही जर का तुमचं फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि जर का तुम्ही आणि सर मॅक्सिमम मार्गदर्शन करतात तुम्हाला. असं